माझी कायदेशीर पत्नी आहेस, मी कधीही तुझी साथ सोडणार नाही, असं म्हणत चक्क एका पोलीस हवालदारानंच महिला वकिलाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। हा संपूर्ण प्रकार बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलाय। घटना जवळपास 2-3 वर्षांपासून घडत असल्याचं निष्पन्न झालंय। संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे समजून घेऊयात। गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे, लवकरच अटक सुद्धा होऊ शकते। संपूर्ण प्रकरण काय बघूयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। 2024 मध्ये संबंधित पीडित जी महिला वकील आहे तिची आणि या पोलीस हवालदाराची म्हणजेच रमेश मोहन जाधव याची ओळख झालेली होती। सध्या त्याचं पोस्टिंग पुण्यातल्या खडकी पोलीस स्टेशनला असल्याची माहिती समोर येते। घडलेलं असं आहे की 2024 मध्ये एखाद्या केसच्या कार्यालयीन आणि न्यायालयीन कामकाजाच्या दरम्यान या दोघांची सुद्धा ओळख झालेली होती। सुरुवातीला ही ओळख केवळ कामापुरती लिमिटेड होती। नंतर मात्र या दोघांची मैत्री झाली, सततचे फोन कॉल्स, मेसेजेस, चॅटिंग सुरू झालं, भेटीगाठी वाढू लागल्या आणि त्यामधूनच या महिला वकिलाला या पोलीस हवालदारावरती विश्वास बसला। दरम्यानच्या काळातच या पोलीस हवालदारानं असं सांगितलं की मी गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या पत्नीपासून विभक्त राहतोय, एकटा राहतोय आणि मी तुझ्यासोबत लग्न करेन, मला लग्न करायचंच आहे, असं म्हणून या महिलेची फसवणूक करण्याचा पहिला प्रयत्न झाला। सुरुवातीला या महिलेला फारसा विश्वास नव्हता, नंतर मात्र विश्वास बसायला लागला। याच सगळ्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यानं सगळ्यात पहिल्यांदा बारामती मधल्या एका लॉज वरती या महिलेला नेलं आणि तिथे तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले होते, शारीरिक संबंध ठेवलेले होते आणि तेव्हा सुद्धा तिला लग्नाचं आमिष दाखवलं गेलं होतं। हे शारीरिक संबंध झाल्याच्या नंतर पुढच्या काही दिवसातच या पोलीस हवालदारानं त्याच्या काही नातेवाईकांसोबत या फिर्यादी महिलेच्या घरी तो गेलेला होता आणि तिथे जाऊन लग्नाची एक प्राथमिक बोलणी वगैरे करतोय असं भासवलेलं होतं। त्यावरून या महिला वकिलाला असं वाटलं की कदाचित हा समोरचा व्यक्ती खरंच आपल्या बाबतीत सिरियस आहे, त्याला खरंच आपल्याशी लग्न करायचंय, असं म्हणून त्यांनी त्यांचा जो काही विश्वास होता तो आणखी जास्त वाढवला, आणखी जास्त विश्वास ठेवला। पण तिथेच त्या चुकलेल्या होत्या। पुढच्या काही दिवसांमध्ये असं झालं की या महिलेनं सतत लग्नाचा तगादा लावायला सुरुवात केलेली होती। त्याच वेळेस या पोलीस हवालदारानं म्हणजेच रमेश जाधव यानं या महिला वकिलाला एका मंदिरामध्ये नेलं आणि तिथे स्वतःच्या गळ्यातली जी सोन्याची चेन होती ती काढली आणि या महिलेच्या गळ्यात घातली आणि तिला असं सांगितलं की हे आता मंगळसूत्र आहे, असंच समज, आजपासून तू माझी कायद्यानं पत्नी आहेस, कायदेशीर पत्नीचा दर्जा मी तुला आजपासून देतोय, असं तिला म्हटल्याच्या नंतर तिला आनंद झाला। तिला असं वाटलं की खरंच जो काही हे म्हणतोय तो ते निभावून सुद्धा दाखवेल असं वाटलं। पुढच्या काही महिन्यांसाठी वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत असताना या आरोपीनं अनेकदा महिला वकिलाची ओळख सुद्धा आपली पत्नी आहे अशाच पद्धतीनं काही लोकांना करून दिलेली होती। त्यामुळे हा सगळा विश्वास आणखी जास्त वाढत गेला आणि या महिलेलाही असं वाटायला लागलेलं होतं की आता आपण पती पत्नी झालेलो आहोत। मात्र दरम्यानच्या काळामध्ये सहजीवन सुरू असताना ही महिला वकील जी आहे ती गर्भवती राहिली। पण जेव्हापासून ती गर्भवती राहिली त्याबरोबर लगेचच पोलीस हवालदाराचे रंगरूप आणि वर्तणूक पूर्णपणे बदललेली होती, कारण त्यानं अचानकच तिला टाळायला सुरुवात केलेली होती, तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली आणि किरकोळ कारणावरून वाद घालायला सुद्धा सुरुवात केलेली होती। सुरुवातीला या महिलेला असं वाटलं की काही दिवसांपुरतं असेल, नंतर सारं काही अलबेल होईल, मात्र तसं घडलंच नाही। शेवटपर्यंत म्हणजे जेव्हापासून ती गर्भवती राहिली तेव्हापासून ते अगदी शेवटपर्यंत हे वाद असेच चालू राहिलेले होते। नंतरच्या काळात जेव्हा तिला 9 महिने पूर्ण झाले, तिला खूप जास्त गरज होती तिच्या पार्टनरची, तेव्हा मात्र हा पोलीस हवालदार तिथे कुठेही उपस्थित नव्हता। नंतर या महिलेला एक गोंडस अशी मुलगी सुद्धा झाली, तिनं मुलीला जन्म दिला। त्यानंतर सुद्धा संगोपनाची आणि आर्थिक, शारीरिक, मानसिक जी काही जबाबदारी स्वीकारायची असते ती सगळ्याच जबाबदाऱ्यांपासून या रमेश जाधवनं हात झटकले। ही मुलगी आपली नाहीच आहे असा क्लेम त्यानं केला। अर्थात या सगळ्यावरती बोलताना महिला वकिलानं मात्र असाच दावा केलेला आहे की ही मुलगी रमेश जाधव या पोलीस हवालदाराचीच आहे। त्यामुळेच जेव्हा आपल्याला सुद्धा स्वीकारलं जात नाहीये आणि आपल्या मुलीचा सुद्धा सांभाळ केला जात नाहीये, तिलाही स्वीकारलं जात नाहीये, असं जेव्हा या महिला पोलिसाच्या लक्षात आलं त्यानंतर तिने या प्रकरणामधली आता तक्रार दाखल केलेली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पोलीस या प्रकरणामधले लॉजेसवरचे सीसीटीव्ही फुटेजेस असतील किंवा आतापर्यंतचे कॉल रेकॉर्डिंग्स असतील, मेसेज असतील, रिकव्हर जो काही डेटा करायचा सगळा डेटा वगैरे रिकव्हरिंगचं काम सध्या सुरू आहे। तांत्रिक पुरावे गोळा केले जातात आणि त्यानंतर या प्रकरणामधल्या आरोपीला अटक सुद्धा होऊ शकते, कदाचित निलंबन सुद्धा होऊ शकतं किंवा जर जास्त काही या प्रकरणामध्ये सिव्हिअर आढळलं तर कदाचित रमेश जाधव याला बडतर्फ सुद्धा केलं जाऊ शकतं। मात्र या जर प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या आणि मोठ्या हुद्द्यावर असलेली, कायदेशीर हुद्द्यावर असलेली एक महिला वकील
आणि दुसरीकडे कायदेशीरच काम करणारा सरकारचा सेवेकरी असणारा एक पोलीस हवालदार तो जर अशा पद्धतीनं कायद्याचीच रक्षक असलेल्या महिलेची फसवणूक करत असेल, तिचा छळ करत असेल, तिचा आर्थिक शारीरिक फायदा उचलत असेल, कारण त्यानं अनेकदा तिच्याकडून पैसे सुद्धा वेळोवेळी घेतलेले आहेत असं सुद्धा फिर्यादीमध्ये म्हणण्यात आलंय. एकंदरीत काय की रक्षकच जर भक्षक बनत असतील आणि तेही कायद्याचं रक्षण करणाऱ्यांचेच जर भक्षण करत असतील तर हे प्रकरण खूप जास्त गंभीर आहे आणि त्यामुळेच आरोपीला लवकर अटक झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा जोर धरताना पाहायला मिळते. अर्थात या सगळ्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, नेमकं सत्य काय आहे, पुरावे कुणाच्या बाजूनी आहेत, पुरावे काय सांगतात, हे सगळं पोलिसांकडून तपासलं जाणार आहे आणि त्यानंतर या प्रकरणामधली पुढील कारवाई केली जाणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.